जांभई एकाला आली म्हणजे दुसऱ्याला येणारच. पण का? वेल यासाठी ना दोन हायपोथेसिस सांगितले जातात. पहिलं आहे नॉन कॉन्शियस मिमिक्री. म्हणजे काय? आपण एखादी कृती बघितली तर अनकॉन्शियसली आपण तिला कॉपी करायला बघतो. जसं एखाद्या सोबत बोलताना त्याने जर हाताची घडी घातलेली असेल तर होऊ शकतं की आपणही थोड्या वेळाने हाताची घडी घालू. किंवा एखाद्या मूव्ही मधलं कॅरेक्टर आपल्याला आवडलं तर आपण त्याची बोलण्याची स्टाईल, त्याचे एक्सप्रेशन कॉपी करायला बघतो. किंवा आपल्याला कधी कधी जाणवतंही की आपण त्याच्यासारखं बोलतोय किंवा वागतोय. दुसरा हायपोथेसिस आहे एम्पथी. एम्पथी म्हणजे आपल्या समोरच्या व्यक्तीच्या भावना, इमोशन्स आपल्याला फील कराव्या वाटतात आणि आपण त्या फीलही करू शकतो. म्हणजे समजा जर तो दुःखी असेल, त्याला रडू येत असेल तर आपल्यालाही रडू येतं. या दोन्ही हायपोथेसिसच्या मागे मिरर न्यूरॉन्स असल्याचं सांगितलं जातं. मिरर न्यूरॉन्स आपल्याला नवीन गोष्टी शिकण्यासाठी, आपले इमोशनल कनेक्शन बनवण्यासाठी मदत करतात. जेव्हा आपला ब्रेन एखादी कृती बघतो, त्याला ती आवडते आणि ती फील करावी वाटते, तेव्हा हे मिरर न्यूरॉन्स फायर होतात. आणि मग हे फायर झाल्यानंतर त्या ब्रेनला आणि आपल्यालाही ती कृती करण्यासाठी भाग पाडतात. आणि म्हणूनच जेव्हाही कधी कोणी आपल्या समोर